मुंबईत धडकण्याआधीच मनोज जरांगेंना हायकोर्टाचा धक्का। मुंबईत आंदोलनाला हायकोर्टाकडून मनाई। नवी मुंबई किंवा खारघरमध्ये परवानगी देण्यासाठी सरकारला मुभा। कोर्टाच्या मनाई आदेशानंतरही मुंबईत जरांगे जाण्यावर ठाम। उद्या सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटीतून निघणार। फडणवीसांच्या स्वीय सहाय्यकाकडूनही चेष्टाई अयशस्वी। जरांगेंचा संभाव्य मोर्चा मुंबईत धडकण्याच्या मुहूर्तावरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेला जाणार। गणेशोत्सवासाठी शिंदे मूळ गावी। ऐन गणेशोत्सवात जरांगेंना रोखण्याचं सरकारसमोर आव्हान। उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार। राज ठाकरेंचं आमंत्रण स्वीकारून 1.5 दिवसांच्या गणपतीचं दर्शन घेणार। हिंदूंना नाव लावणाऱ्यांना देशाप्रती कटिबद्ध राहावंच लागेल। संघाच्या शताब्दी कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। संग्राम थोपटेंच्या कारखान्याला मदत करण्यास अजित पवारांचा विरोध। मुख्यमंत्र्यांच्या ठाम भूमिकेमुळे कारखान्यावर मेहर नजर कायम। पवार आणि थोपटे कुटुंबियांमधला वाद पुन्हा चव्हाट्यावर। सुप्रिया सुळेंचं राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवारांना पत्र। मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालय परिसरातील दारू दुकानं बंद करण्याची मागणी। मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी रोरोचा पुन्हा नवा मुहूर्त। 1 किंवा 2 सप्टेंबर पासून सेवा सुरू होणार। भाऊचा धक्का ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग प्रवास करता येणार। डोंबिवलीत ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मूर्तिकार पसार। कामाचा ताण सहन न झाल्यानं पोबारा। मूर्तिकाराविरोधात गुन्हा दाखल। गणरायाच्या आगमनाला उरले अवघे काही तास। लाडक्या बाप्पाचे लाड पुरवण्यासाठी भक्तांची धावाधाव। बाजारपेठांमध्ये गर्दीचा महापूर। जम्मू काश्मीरमधल्या खराब वातावरणामुळे वैष्णोदेवी यात्रेला ब्रेक। भूस्खलनामुळे 5 भाविकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी। बचाव कार्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।